नमस्कार. आपण विविध ठिकाणी ज्यावेळेस सहलीला जातो तेव्हा खूप साऱ्या वस्तू ह्या शॉपिंगसाठी आपल्याला तिथे उपलब्ध असतात. अनेकांना शॉपिंगमध्ये खूप इंटरेस्ट असतो, पण काही जणांना अजिबात त्या शॉपिंगमध्ये इंटरेस्ट नसतो. कारण त्यांचं म्हणणं असतं की आपापल्या शहरामध्ये, मॉल्समध्ये, दुकानांमध्ये या सगळ्या वस्तू मिळतात. मला मान्य आहे, या सगळ्या वस्तू आपापल्या शहरात मिळतील, परंतु त्या आठवणी आपल्याला आपल्या शहरात मिळणार नाही. जसं की आता रघुराजपूर हे ओडिसामधलं गाव आहे. तिकडे जगन्नाथाची छोटी अशी एक प्रतिमा तिकडे स्थानिक आर्टिस्टनी केलेली आहे. आपण जम्मू काश्मीरमध्ये गेलात तर शिकारा राईड आपल्याला ज्याच्यात आपण करतो, हे शिकारा आपल्याला घेऊन येता येईल. त्यानंतर सिक्कीममध्ये गेलात तर दगडावर केलेले एक फ्रीज मॅग्नेट आहे. राजस्थानमध्ये गेलात तर हा उंट रंगीबिरंगी किती छान रंग याच्यामध्ये भरलेला आहे, तो आपल्याला घेता येऊ शकतो. व्हिएतनाममध्ये गेलात तर ही छोटीशी अशी बाहुली आपण तिकडून घेऊन येऊ शकतो. जयपूरमधनं हे दोहर घेऊन येऊ शकतो. असं प्रत्येक राज्यामध्ये आणि देशांमध्ये काहीतरी स्थानिक वस्तू आपण जर घेऊन आलात तर आपल्याला त्या सहलीच्या आठवणी देखील आपल्यासोबत घेऊन येता येईल. 2 वर्षांनी, 4 वर्षांनी आपण जेव्हा या वस्तू बघाल तेव्हा त्या सहलीच्या आठवणी नक्की जाग्या होतील. त्यामुळे माझं आपल्याला सजेशन असेल की कुठल्याही सहलीवर गेल्यानंतर स्थानिक काही ना काहीतरी वस्तू आपण आपल्यासोबत घेऊन या. धन्यवाद.